सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि आत्मसंचय या तत्वांचा प्रसार करणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक अर्थात महावीर जयंती उत्सव मोठ्या उत्साहानं आणि पारंपरिक पद्धतीनं रत्नागिरीमध्ये आज साजरा झाला। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीरांचा हा 2625वा जन्म कल्याणक महोत्सव आहे। हा सण चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरा होतो। रत्नागिरीतील जैन मंदिरात जन्माभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर शोभायात्रा तसंच पालखी मिरवणूक काढण्यात आली। जगा आणि जगू द्या तसंच अहिंसा परमधर्म सांगणाऱ्या भगवान महावीरांच्या या जन्मकल्याणक उत्सवात रत्नागिरीतील जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। याबाबतची माहिती देताना भरत शेठ ओसवाल म्हणाले, श्री महावीर जन्म कल्याणक हा जैन धर्मातील 24वे तीर्थंकर याचा जन्म दिवस म्हणून मानला जातो। 2625 वर्षापूर्वी महावीर स्वामी भगवानचा जन्म बिहारमध्ये राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला माता यांच्या पोटातून त्यांचा जन्म झाला। त्यांना आपण वर्धमान असं नाव त्यांना संबोधित केलं गेलं। वर्धमान म्हणजे महावीर स्वामी भगवान यांनी आपल्या जीवनामध्ये अहिंसा आणि आध्यात्मिक मुक्तीची पूर्ण वाटचाल करणारा मार्ग आपल्या सगळ्या विश्वाला दाखवून दिला। असं बघायला गेलं तर जयंती आणि जन्मकल्याणक यातला प्रमुख फरक म्हणजे आध्यात्मिक गांभीर्य आहे। जन्मकल्याणक हा तीर्थंकर परमात्माचा कल्याणक म्हणजे जन्मदिवस मानला जातो, कारण त्यांनी विश्वाचं कल्याणकारी असं स्वरूप त्याला दिलेलं असल्यामुळे त्याला जन्मकल्याणक असं म्हटलं जातं। आणि जयंती हे कुठलेही प्रसिद्ध पुरुष किंवा महापुरुषाचा जो जन्मदिवस असतो त्याला जयंती असं संबोधित केलं जातं। तीर्थंकर परमात्माचे 5 मुख्य कल्याणक आहे। पहिला गर्भधारणा म्हणजे च्यवन कल्याणक, दुसरा जन्म कल्याणक, तिसरा त्याग म्हणजे दीक्षा कल्याणक, चौथा सर्वज्ञता म्हणजे केवळ ज्ञान कल्याणक आणि शेवटचा 5वा म्हणजे मोक्ष कल्याणक, त्याला मुक्तीचा मार्ग असं म्हटलं जातं। तर प्रभू महावीर स्वामी भगवानने आपल्या वयाच्या 30व्या वर्षी या सगळ्या सुखसोयींचा आणि जे राजेशाही जीवन होतं त्याचा त्याग केला आणि ते ह्या मार्गस्थ झाले ह्या मार्गावर आणि 12 वर्ष अथक त्यांनी पूर्णपणे ध्यानस्थ राहून मुक्तीचा मार्ग मिळवला। अशा पद्धतीनं पूर्ण विश्वाला त्यांनी शांती, अहिंसा, अपरिग्रह आणि जन्म आणि मृत्यूचा जो काही मुक्ती पद आहे ते पद दर्शवायचा मार्ग दिला। अशा पद्धतीने आमच्या जैन बांधव पूर्णपणे दिवसभर हा महत्त्वाचा सण म्हणून साजरा करतात आणि आपल्या जैन मंदिरमध्ये पूर्ण दिवसभर असा कार्यक्रम आहे, जसा जन्माभिषेक असेल, त्याशिवाय ह्याचा म्हणतो तर जो सात्विक आहार असेल, आरती असेल, वेगळे महोत्सव असेल, अशा पद्धतीचं महोत्सव आणि साजरा केला जातो।